त्याच्या मुखी हरी पैठा होय किंवा भौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल आमच्या आजींचं साखर आजींचं की या जन्मामध्ये भगवंताची वारी भगवंताचा नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नित्य नेमन हरिपाठाची पूजा. गोतानामध्ये करोड रुपयेचा माणूस आहे म्हणजे करोड रुपये त्याच्याजवळ आहेत पण काहींच्या पुण्यतिथीला राम राम सुद्धा लोक म्हणत नाही. असा निघाला माग लोक मागून आपली कीर्ती गायली पाहिजे. वा काय माणूस होता हो असा माणूस आपल्या दुश्मनानं नाव काढलं पाहिजे काका. माग चालताना दुश्मनानं नाव काढलं पाहिजे. वा असा माणूस अख्ख्या गोतानामध्ये होणार नाही अख्ख्या परिसरामध्ये होणार नाही. नाहीतर बराच ठिकाणी मागताय लोक म्हणतात बरं वय नो चालणे की गावनी खेर. असं जीवन काय कामाचं आहे महाराज. ज्याच्या जन्माचं काहीतरी या जन्माचं सार्थक झालेलं असतं ना त्याचीच पुण्यतिथीला कीर्तन होतं. त्याच्या मुखी हरी पैठावय. किंबहुना काही लोकांना शेवट सुद्धा राम राम येत नाही महाराज. जेनी जीवनभर आथाना पैसा तथाना पैसा दोनना भावना देवाना तीनना भावना उपाळा ना त्याच्या मुखामध्ये हरी येईल का शेवट नाही. एक माणूस आजारी पडला बरं का दादा जयेश दादा. एक माणूस आजारी पडला. आता तो शेवटची स्टेप. आता त्याचा जुना जोडीदार योगेश बाबा त्याला भेटण्यासाठी गेला. आता तो असा खाटवर बसेल होता पडेल होता असा. अवघ्या भाऊ व भाऊ वैख का तो असा पडेल नाही. अरे माल वैख नाही. अरे आपण जुना जोडीदार आपली सकाराम न वार माझं तुकाराम ना घरे मिरच्या चोरलो माल वैख नाही. अरे चांगला सप्तामा पाय घालणारा आपणच पोरेचं लग्न मोडणारा आपणच माल वाईट नाही. तू शे का हा मी शे काय करस बो देवनी बलाव आपी जाओ काय खाऊ का वाटच खा नाही. सफरचंद लो चिक्कू लो केळी लो थोडीशी बासुंदी द्राक्ष सफरचंद काय खाऊ का वाटत काहीच नाही बो. थोडस पिवे पाणी लो थोडीशी दारू रोग टाका या ना तोंडमा. मला सांगा ज्यानं जीवनभर परमार्थ केला नाही त्याच्या शेवट हरी येईल का महाराज. रामकृष्ण पैठा कैसा हो रामकृष्ण पैठा कैसा हो रामकृष्ण पैठा कैसा हो रामकृष्ण पैठा कैसा माऊली म्हणतात उपजोनी करंटा ने अद्वैत वाटा आणि त्याच्या मुखामध्ये रामकृष्ण पैठा कैसा होय. कसा येईल महाराज राम राम. ज्यानं जीवनभर वाईट वागलं त्याच्या मुखामध्ये राम राम कसं येईल. आता काही लोक मागच्या जाते लोक बसू देतात नाही म्हणून याच जन्मा कीर्तन मा बसल्या पुढला जन्मा असा जवळ नव्हता लोक हाकली देतील. ऐका समजतंय ना कीर्तन क्लिअर आवाज येतोय ना. बस मग तुम्ही मी कनेक्ट व्हायला पाहिजे महाराज बाकी काही नाही. म्हणजे काहीतरी पदरात पडायला पाहिजे. वा ऐका माझा विषय लक्षात घ्या. ज्या माणसानं जीवनभर सत्य वागलं त्या माणसाचं मरण चांगलं होतं. ज्या ताईनं आईनं आजीनं जीवनभर चांगलं केलेलं असतं माय त्या बाईचं मरण चांगलं होतं. म्हणून आमच्या साखरआजींचं मरण गोड झालं. शेवटचा दिवस बहु गोड बाबा त्या प्रकारे गोड झाला. ऐका तुमच्या माझ्या जीवनामध्ये मृत्यू इतका जवळचा कोणीच नाही काका. जेवढा मृत्यू जवळचा आहे ना तेवढा आपल्या जवळचा कोणीच नाही. धन नाही दारा नाही बंधू नाही कोणीच नाही. तुमच्या आमच्या जवळ जेवढा मरण जवळ आहे ना मरण तेवढं कोणीच जवळ नाही कोणीच नाही. मरण काय मरण ही प्रकृती काय मरण प्रकृती आणि त्या मरणाला नाही म्हणणं ही तुमची आमच्या मनातली विकृती काय विकृती. ऐका
मरावंच लागतं हे नवल नाही, मरावं लागतं हे नवल नाही, मरावंच लागतं हे ध्यानात घ्या. ऐका, एखाद्या परमनंट तिकीट काढून कोण आलाय का हो? आलाय परमनंट तिकीट काढून? एखाद्यानं इथं यावं आणि छाती ठोकपणे सांगावं, महाराज मी 40 वर्ष जगेन, मी 20 वर्ष जगेन. आहे का? नाही भरवसा या देहाचा, कोण दिवस येईल कैसा, कोणता दिवस कसा उगवेल. ऐका, आज महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री कमी धन होतं का? कमी पैसा होता का? कमी लोक जोडलेली होती का? केवढी प्रॉपर्टी होती, केवढी माणसं जोडलेली होती. राजकारण क्षेत्रातील एक अनमोल हिरा आज आपल्यातून हरपला, आदरणीय अजितदादा पवार. काळापुढे कोणाची सत्ता चालत नाही गड्या. विमान अपघातात मेले, काळापुढे बघा, ज्याच्यावर काळ आला ना, काळाची उडी पडेल बा जेव्हा आणि सोडवे ना तेव्हा माय बाबा. जर काळानं जर तुमच्या आमच्यावर घात केला ना, अशी ती बशीली, ती बशी ती चहा कपातली चहा, ऐराणी भाषा समजते ना, बोलू ना ऐराणी भाषा बोलू ना. हा तेच ना, मग सब भाषो की राणी उसको केते ऐराणी, आपली बशी आत्माशी. ती कप असा ओतला आणि ती बशी अशी तोंडले लाईन होत आणि त्याचा खटका दाबी घ्या, डमडन पोपट उडून गेला आणि पिंजरा रिकामा झाला. म्हणून कशाचा गर्व करू नका. बघा, जन्माला आलो, मृत्यू घेऊन आलो. बघा, जो माणूस जन्माला आला किंवा ज्याही योनीमध्ये 84 लक्ष योनींमध्ये जो ही जीव जन्माला आला, तो मृत्यू सोबत घेऊन येतो. सोबत घेऊन येतो की नाही? तो कशाही प्रकारे असो. शास्त्रामध्ये 4 प्रकारचे मरण आहेत. बघा, मरणच सांगणारे मी आज. 4 प्रकारचे मरण आहेत. एक, हत्येचं मरण. काही लोकांची हत्या होते, त्यांना मरावंसं वाटत नाही, त्यांची काय केली जाते? हत्या केली जाते. दुसरं, आत्महत्या मरण. ते स्वतःहून मरून जातात, देवाघरचं मरण त्यांना येत नाही, ते आत्महत्या करतात. 3, अकाली मरण. त्यांचं जाण्याचं वय नसतं पण ते मरतात, अकाली मरण. आणि सामान्य मरण म्हणजे एकदा आयुष्याची 100 घातली की माणसाला मरावंच लागतं. एखादा काहीतरी भाग्यवान असेल तो 100च्या वर जातो, नाही तर अल्पायुष्य मानव देह सामान्य मरण. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं गणित आहे. ती गाडी दखेल नाही का तुम्ही? मला पैसा दिसन बोलायले आथा दका, ती गाडी फुकट माझ्या येईल. ऐका, अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. आयुष्य मर्यादा संतांनी किती सांगितली? 100 वर्षाची. त्याच्यात सुद्धा अर्धीने ते नेले. 50 वर्ष आपले झोपत गेले. त्यामध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. भजनाला तर काय कपाळ उरते का बाबा? भजनाला काही उरत नाही. माणसानं जन्माला यावं, परमार्थ करावा. बाबांनी गोळ प्रमाण दिलं. नरदेह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना. संतांचं प्रमाण माय कितीच आहे? व माय तुम्ही जपी घ्यात का काय? संतांचं प्रमाण 100च आहे. बरं, तुमचा माझा अनुभव कितीचा आहे हो?
100चा. आता ही जी टोपी घातलेली मंडळी आहे ना धोत्रावाली, हे बाबा बरं का बाबा, आई शेवटली पिढी शे तुम्ही येणा पुढे धल्ला दिखावत नाही, धल्लाच होत नाही दिखत आहे. असा दखाना पडती नामने आमना पोरेसले दगबो तू ना बाबा धोतर नेशे, तू आजी नवार साडी नेशे, असा दखान पडी. 100 वर्ष आयुष्याची मर्यादा आहे. बरं इथं परमानंट कोण आलंय का? आजा मेला पंजा मेला बाप मस्ताने, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, मेला पंजा मेला बाप मस्ताने, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. घटना तो ही नैसा झाला, घटना तो है नैसा झाला, घटना पण तो ही नैसा झाला, घटना तो ही नैसा झाला. परमानंट कोणी आलत नाही. मी याच्यासाठी उदाहरण विचारतो बघा. विनेकरी बाबा पुन्हा तुमच्यावर येतो मी. बघा ऐका बाबा, तुमचं वय काय? 74 वय. टाळ्या वाजवा बाबांसाठी. वा 74 वय. तुमचे वडील आहेत का? बरं तुमचे आजोबा असतील? खापर आजोबा, पंजोबा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, अरे देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. संतांनी उठायला सांगितलं, पण कशासाठी? चोर निजला नाडोनी भागा. आता जागा रे बाईलो जागा, आता जागा रे बाईलो जागा, आता जागा रे बाईलो जागा, आता जागा रे बाईलो जागा. धुर निजल्याने नाडूनी भागा, आता जागा रे बाईलो जागा, आता जागा रे बाईलो जागा, आता जागा रे बाईलो जागा, आता जागा रे बाईलो जागा रे भाई नो जागा. पण जागून करायचं तरी काय? चोर निजल्या नाडोनी भागा. बघा मृत्यू जवळ आलाय, त्याला नाडोनी भागा. महाराज तुम्ही पूर्वार्धामध्ये सांगितलं की मृत्यू इतका जवळचा कोणीच नाही, आणि आता नाडोनी भागायला सांगताय. बघा एकदा यम माझ्या घरी आले. कोण आले? माय ओ आजी नको बहीण जपू नको ना. नाही जपत नाही ते, त्या ध्यान मा बटेल होतात. ध्यान असतो. ऐका हा, यम माझ्या जवळ आला बरं का योगेश बाबा, आणि यमानं सांगितलं महाराज उठा उठा. म्हटलं कुठे? म्हणे चला. कोठे? म्हणे यमपुरी. यम मला घ्यायला आले. सोपं करून सांगतो बरं का, काल्पनिक कथा आहे ऐका. म्हटलं तुम्ही यम देवता आहात? म्हणे हो. म्हटलं बसा. मी त्यांना बसवलं. म्हटलं चहा घेता? म्हणे हो महाराज. चहा घेतली आणि चहा मी गुंगीनं औषध टाकी दिली. ती चहा त्या यमानं पिली, यमदूतांना पिली, झोपी घ्यात. आता माझं नाव वर डायरीवर पहिले होतं. मी काय कर, तो कागद खाली घाल दिला. यम उठले. म्हणे दादा वा वा काय चहा पाजली, गार झोप लागली. एक काम करतो, वरून सुरुवात करत नाही, खालतही सुरुवात करा. चोर निजल्या नाडोनी भागा. माझे वडील बरं का योगेश बाबा, आपण नेहमी कीर्तनाला फिरतो. माझे वडील आता कीर्तनाला 2-3 वाजता सहज बाहेर दूर जर गेलो असतो तर झोपलेलो असतो. मी सकाळी 9-10 वाजेपर्यंत एखाद्या दिवशी झोपलेलो असतो. माझ्या वडिलांचा सतत आग्रह उठ उठ, आणि नाही उठलो का एक महाराज येन तू उठायचंय, पण करायचं तरी काय? चोर निजल्या नाडोनी भागा. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये
मरणा इतकं जवळ कोणीच नाहीये, कोणीच नाही. मरण कोणाला केव्हा कसं येईल काही सांगता येत नाही. जागतिक लेवलचा डान्सर होता आणि जागतिक लेवलचा गायक देखील होता मायकल जॅक्सन. काय नाव? मायकल. तुम्ही तरुण पोरांनो ऐकलं असेल त्यांचं नाव. मायकल जॅक्सन जागतिक लेवलचा सिंगर होता. त्याला 140 वर्ष जगायचं होतं. त्याच्या मागे 50 डॉक्टरांचा संच होता. त्यांनी लिव्हरचे डोनर, किडनीचे डोनर, हृदयाचे डोनर असे माग तो त्यांना पोसत होता. तो रंगानं कृष्णवर्णी होता, म्हणजे काळा होता, पण त्यानं सर्जरी करून स्वतःला गोरं बनवलं होतं. पण मात्र काळाचा काळ सुद्धा वाचू शकला नाही. असा काळाला तो वयाच्या काही 44-45व्या वर्षी मेला. म्हणजे मृत्यू कोणाला चुकवता येणार नाही. बाबा मला सांगा, तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा तुम्हाला दाढी कशी होती? हा, म्हणजे सावध येत बा तुम्ही त्या बाबतीमध्ये. दाढीच नव्हती. थोडे तरुण वयामध्ये आले बाबा, मला सांगा दाढी कशी होती, केस कशी होते? काळे होते. म्हातारे झाले, काय झाले? पांढरे झाले. मला सांगा, आपल्या केसांचा काळा रंग कोणी नेला? तर आपल्याचा केसांचा काळा रंग काळानं नेला. समजलं? नाही समजलं? छाल्या. काळानं काळा रंग नेला. बघा, माणूस जसा दिसतो तसा शेवटपर्यंत असतो का महाराज? लहान वयामध्ये वेगळा, तरुण वयामध्ये वेगळा आणि म्हातारा वयामध्ये वेगळा. पण आरशा समोर कोणीही आलं की असं वाटतं अख्खा गोताना मम्मन सारखा सुंदर माणूस कोणी म्हैसनी का पाय ठेवला ना नाकवर. नाख्या गोतानामध्ये माझ्यासारखा सुंदर माणूस नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाचा गर्व आहे, प्रत्येकाला आपल्या शरीराचा अहंकार आहे. महाराज, शरीराचा अहंकार करू नका. शरीर जायाचे ठेवणी धरशी हवीला म्हणे. मग काय करा? रंगी रंगी रे श्रीरंगे काय बोलासे पतंगे. रंगी रंगी रे, त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. त्या पतंग म्हणजे उपमा दिली बरं का. आता आपल्या अभंगाकडे यायचंय म्हणून सांगतोय. उपमा दिली तसं या अभंगामध्ये नाथबाबांनी उपमा दिली. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती. ज्या प्रकारे पशु पक्षी येतात, मला सांगा माय मावल्या हो, आपण पक्षी चिमण्या असताना, चिमण्या कावळा चिमण्या आता बघायला मिळत नाही, पण जुन्या काळामध्ये कावळा चिमण्या असायच्या. आपण दाणे टाकायचो, ते दाणे ते पशु पक्षी खायचे. पशु चुकूनच शब्द आला. पक्षी ते दाणे खायचे, चोचेमध्ये घ्यायचे, पाणी असलं तर पाणी प्यायचे आणि उडून जायचे. तसंच आपण जीवन जगा. अभंगाचं प्रथम चरण. पक्षी अंगणे उतरते, 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 पक्षी अंगणे नाथ महाराज उपमा देतात. कशाची? पक्षाची. ज्या प्रकारे पक्षी अंगणी उतरती. आवाज देऊन द्या दादा. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती. पक्षी चोचेमध्ये दाणे घेतात, भरकणी उडून जातात. तसं तुम्ही आम्ही जन्माला यावं, त्या पक्ष्यांप्रमाणे अंगणामध्ये उतरावं, म्हणजे संसारामध्ये उतरावं आणि मरणरूपी काळामागे निघून जावं. पण त्या जन्म आणि मरणापर्यंत आपण काय काम करावं? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काय करावं? आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा. कुठलाही देव भजा,
रामकृष्णापासून रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ आणि शब्द जैसे कल्लोर अमृताचे तुम्हाला पटेल तो देव भजा. पण पक्षी अंगणी उतरती उदाहरण लक्षात घ्या. ते का गुंतवणी राहते ते गुंतून राहत नाही, ते भरकनी उडून जातात. त्या प्रकारे आपण जन्माला यावं, सुख आणि दुःख संसार आणि परमार्थ करून निघून जावं. मग त्या संसारामध्ये काय करावं, जे का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी. संसारामध्ये कसं राहा, पक्ष्यांप्रमाणे राहा. ज्या प्रकारे पक्ष्यांना आज काय खाल्लं सकाळची चिंता नाही. मला सांगा, आज तुम्ही दाणे टाकले, पक्षी सकाळी त्या ठिकाणी येतील दाण्याकरिता, पण तुम्ही जर दाणे टाकले नाही तर ते उडून जातील का तिथं थांबतील? ते उडून जातील. त्या प्रकारे तुम्ही आम्ही जन्माला या, संसार करा. संसार करत असताना सुख आणि दुःख, त्रास वाईटाचा सज्जनाचा काहीही झाला, परमार्थ सोडू नका. आणि या जन्माचं चुकल्यावर मग फेरा पडे, ऐका, या जन्माचं सार्थक करून निघून जा. मग तैसे असावे संसारी. बरं, संसारात येणं सोपं आहे का? मी आधीच सांगितलं, मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडीता नव मासवरीन जन्मो जन्म मरती. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून या जीव भ्याला. किती वेळा जन्म याला यावं हो नामा म्हणे तेव्हा नरदे हया नरा आणि तयाचा माथेरा केल्यामुळे. नामदेवराय महाराज सांगतात की नामा म्हणे तेव्हा 83,99,999 योनी फिरल्यानंतर नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा आणि तयाचा माथेरा केल्यामुळे. जन्म मिळणं सोपं नाही, जन्माला येणं सोपं नाही, मरण सोपं आहे. मरण चुकवता येणार नाही. मला नाही वाटत तो काल्पनिक दृष्टांत आहे, पण तुम्हाला गैरसमज होऊ नये म्हणून मी एक दृष्टांत नेहमीप्रमाणे सांगतो. ऐका, एक ब्राह्मण बुवा होते. काय होते? ब्राह्मण बुवा. आता ब्राह्मण बुवांना मूलबाळ काय होत नव्हतं. बऱ्याच वर्षांनी 10-12 वर्षांनी ब्राह्मण बुवांना मुलगा झाला आणि अनावधानानं बाळणपणात होत असताना त्यांची पत्नी वारली. आता त्या मुलाचा माईही तेच आणि बापही तेच. आता ब्राह्मण बुवा एकटे. ब्राह्मण बुवा निघाले, फुलं वेलीत फुलं पानं तोडायला बगीच्यामध्ये गेले आणि अनावधानानं एका सर्पानं त्यांच्या मुलाला घरामध्ये दंश केला. मुलगा मेला. ब्राह्मण बुवा समोरून आले आणि त्या सापाला पाहिलं. घरामध्ये गेले, पोरगा काळा ठिन्न पडलेला आहे. ब्राह्मण बुवा निघाले आणि त्या काळ्या नागाच्या सापाच्या मागे निघाले. तो साप पुढे पडतोय, ब्राह्मण मागे पडतायत. साप पुढे गेला आणि सापानं एका मांजरीचं रूपांतर धारण केलं. कशाचं? मांजरीचं रूपांतर धारण केलं आणि त्या मांजरीच्या रूपानं एका उंदराला खाल्लं. कोणाला खाल्लं? उंदराला. ब्राह्मण बुवा म्हणे आपण समजतो तसा हा प्रकार नाही, हा वेगळा प्रकार आहे. पुढे ती मांजर गेली आणि त्या मांजरानं सिंहाचं रूप धारण केलं आणि एका बैलाला खाल्लं. काय? बैलाला खाल्लं. म्हणे ते प्रकरण आपण यांचा पाठलाग करता कामा नाही. ब्राह्मण बुवा परत माघारी यायला लागले. ब्राह्मण बुवांच्या खांद्यावर एका जणानं हात ठेवला. ब्राह्मण बुवा मागे पाहतात. ब्राह्मण बुवा म्हणे कोण दादा आपण? मला ओळखलं नाही. तुझ्या मुलाला मारणारा मीच, त्या उंदराला मारणारा मीच आणि त्या बैलाला मारणारा सुद्धा मीच. माझं नाव मृत्यू देवता आहे. काय नाव आहे? मृत्यू देवता. मला मृत्यू देवता म्हणतात. बरं बरं बाबा, माझं काही चुकलं असेल मला माफ करा. माझा मुलगा मेला, माझा मुलगा तुम्ही मारला, पण आता मला क्षमा करा. तेव्हा मृत्यू देवता सांगतात ब्राह्मण तुमची काही चूक नाही. माझं दर्शन सहजासहजी कोणाला होत नाही, पण तुम्हाला झालेच आहे काहीतरी मागा. ब्राह्मणानं सांगितलं मागा. मागू नक्की देणार हो? माझं मी वचन दिलंय, मागा. ब्राह्मणानं मागितलं की माझा मरण कशात आहे. तेव्हा त्या मृत्यू देवतेनं सांगितलं ब्राह्मण तुमचं मरण, भूदेवता तुमचं मरण मगरामध्ये आहे. कशामध्ये? मगर तुम्हाला चावा घेईल आणि तेव्हा तुमचा मृत्यू होईल. ब्राह्मणानं पोथी पंचांग गुंडाळलं आणि राजस्थान मध्ये राहायला गेला. हा, तुम्हाला समजलं. वा श्रोते, खूप गुणाचे श्रोते. म्हणजे राजस्थान मध्ये पाणी नाही, ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी मगर येणार. आता होता शब्द पंडित महाज्ञानी शतग्रंथ शस्त्रास्त्र दशग्रंथ शस्त्रास्त्र पुराणे, माफ करा ऐका, खूप अभ्यास होता
आता एका राजाश्रयामध्ये राहिला, राजस्थानमध्ये राजाच्या मुलाला शिकू लागला. राजाचा मुलगा मोठा झाला, लग्नाचा, आता एवढं माझ्याकडे वेळ नाही, लग्नाच्या वयाचा झाला. आणि लग्नाच्या वयाच्या झाल्यानंतर राजाचं मुलाचं लग्न ठरण्यात आलं. पण राजाच्या मुलानं राजाजवळ हट्ट केला, माझे गुरुवर्य ज्या ज्या ठिकाणी येतील, ज्या ठिकाणी लग्नाचं म्हणतील त्याच ठिकाणी मी लग्न करेल. आणि माझे गुरुवर्य त्या लग्नाला पाहिजे, अग्रगण्य स्थान त्यांना पाहिजे. ब्राह्मणाजवळ गेले. ब्राह्मणाला हे विसर पडला की आपलं मरण मगरेत आहे. ब्राह्मणाला विसर पडला. ब्राह्मणाने तिथं काढली आणि तिथीला सांगितलं, गंगेच्या किनाऱ्यावर काशीमध्ये तुमच्या मुलाचं लग्न लावा. पहिलीच पत्रिका बामणली. बामण म्हणे, तुम्ही नाही, अख्खं महाराष्ट्र, अख्खं भारती लागा तरी मी लगीन लेवा नाही. कारण ब्राह्मणाला आठवलं की पाण्यामध्ये मगरेमध्ये आपला मृत्यू आहे. पण नाही म्हणे, का? तेव्हा प्रकार झालेला, आता माझ्याकडे वेळेची मर्यादा कमी, झालेला प्रकार ब्राह्मणाने त्या राजाला सांगितला. राजा म्हणे, मी राजा आहे, एक काम करतो, काशीपासून 10 किलोमीटर एक कोरडगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी तुमची व्यवस्था करतो. पाणी त्या ठिकाणी नाही, पण मग संकल्प सोडायला तर गंगेवर जावं लागेल ना. म्हणे तुम्हाला Z+ सिक्युरिटी देईन, Z+ सिक्युरिटी. म्हणे दान धर्म, म्हणे हत्तीच्या वजनाचं सोनं. ब्राह्मण म्हणे, असं आहे का? मग हत्तीन वजन सोनं चाली. ब्राह्मण गेले, संकल्प सोडला गेला. ब्राह्मण झटपट मागे फिरताय तेवढ्यात एका माणसानं मागून हात केला. एक शिपाई होता, शिपाईनं हात असा ठेवला खांद्यावर आणि ब्राह्मणाला सांगितलं, ओळखलं का? ओळखलं? मृत्यू देवता तुम्ही? हो मीच. ब्राह्मण हसायला लागला. मी मरणार, हे नवल नाही, मी मरणारच आहे. तुम्ही साक्षात माझ्या खांद्यावर हात ठेवताय, पण तुमच्या कायद्यामध्ये बदल करावा लागला. तुम्हाला काय व्हायचं होतं? मगर व्हायचं होतं, पण तुम्ही शिपायाच्या वेशामध्ये आले मृत्यू देवता. तुम्हाला कायद्यात बदल करावा लागला. तेव्हा त्या मृत्यू देवताने सांगितलं, ब्राह्मणा किती वेडे आहेत तुम्ही. अहो, मी नागाची मांजर होऊ शकतो, मांजरचा सिंह होऊ शकतो, सिंहाचा माणूस होऊ शकतो, माणसाचा शिपाई होऊ शकतो, शिपाईचा मगर व्हायला काय वेळ लागणार आहे? त्या शिपाईनं मगरेचं रूप घेतलं. ब्राह्मण मेला, चिंता करू नका, आपले सुतक नाही. माझा विषय लक्षात घ्या, मरण चुकणार नाही. मग कशा प्रकारे जीवन जगा? संसारामध्ये राहा, तैसे असावे संसारी, आणि जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत हे शरीर ठणठणीत आहे तोपर्यंत वागा. बघा, कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी. देवाने सुंदर दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण आणि नाशे जीव पण भव रोगा. देवानं एवढं गोड शरीर दिलंय महाराज. नाकाजवळ नाक, डोळ्याजवळ डोळे, हाताजवळ हात, पायाजवळ पाय. मला सांगा, या 2 डोळ्या दिले देवनी का बो? असा सरळ दखी भाऊ, सरळ. आणि देवनी जा असा एक लाईट आठेच दिदे जाते, चालतं नाही का? काहीतरी बोला ना. चालतं महाराज. समजा या डोळ्याचं देवनी 8 दिले जातात, 8 असा चालतात. मग समजा देवना 8 कुलापा टाकात. योगेश महाराज काय टाकात बाबा? कुलापा 8 एक कुलापा. असा बलका उचली, असा खाई, असा नेमन धरी, असा खाई, देवनी कुलापा टाकात. जर देव 8 कुलापा या टाकता नाही, असा घास उचलता. समजा जी कडी राहती वाटी महा, अशी कडी लेता अशी, ती कडी नाकमा पड जाती, कधी कांगवर सांडाय जाती. मग याला जब लावणं पडतं, जब मग ते जबाद्वारे जाती. देवानं पाय दिले कशासाठी? तीर्थयात्रेला जायसाठी. पण या पाय कुठं वापर करतो? सप्ताहू नका घाल पाय. कोणा चांगला पोऱ्यान लगीन होई नका घाल पाय. किडाच पाडून लग्नेच मोडो. आणि जर एखादा, बरं का बाबा, एखादा सकाळी आला ना, रात्रीच कीर्तन बरोबर नाही होतो, समजून याला गोदा लाग जायली घ्या. यांनी नक्की पोरे ना लग्न मोडेल होतील मग. म्हणून या लागेल. देवानं सुंदर दिलंय बाबा. संसारामध्ये कसे राहा? जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत महाराज, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत जगे गड्या. आपण गेलो, जग बुडालं. समजा मी मेलो सकाळी, आज मन राहणार. समजा मी मेलो आणि योगेश बाबा माझ्या अंतविधीला 10,000 लोक आले, गोताना आणि विठ्ठल भजनी मंडळूनी.
ईशात ना मग उन्हात 10,000 लोक आले. मला सांगा त्या मला चेटाळ आली तीन का उठाळ आली तीन? चेटाळ आली तीन. आपल्याला फायदा काय? अरे मंजिल तो तेरी यही थी, बस वक्त लगा दिया तूने आते आते. आपली मंजिल कुठं आहे? स्मशान भूमीपर्यंत. ऐका, गावाचे मंदिर गावाच्या बाहेर राहिले पाहिजे होते आणि गावाची स्मशानभूमी गावाच्या मधोमध राहिली पाहिजे होती महाराज. लोकांना जडताना प्रेत दिसलं असतं, लोकांच्या ध्यानात आलं असतं गड्या राजा किती परमार्थ करतात, किती देवदेव करतात, किती मुंड्या मोडतात. तुम्ही काहीही करा, देवाचं नाम चिंतन घ्या, मुंड्या मोडा, 2 नंबरना पैसा कमावा, पण देवाचं नाम चिंतन केलं तर मोक्ष प्राप्ती. आणि मुंड्या मोड्यात ताठे किडा पडीस नाठी जे कळालं असतं महाराज. स्मशानभूमी गावाच्या मध्ये राहिले पाहिजे होती. लोकांना कळालं असतं की एक दिवस आपल्याला या ठिकाणी यायचंय. मंजिल तो तेरी यही थी, बस वक्त लगा दिया तूने आते आते. ऐका, मंजिल तो तेरी यही थी, बस वक्त लगा दिया तूने आते आते. अरे जिसके लिए जीता था तू आज तक, उसने जला दिया तुझे जाते जाते. आपल्याला जाळतो कोण? जेण्यासाठी हाय पैसा अथैंग जमाळ तथैंग जमाळ. 2 भावना 3 भावना 1 भावना 2 भावना जमाडो तोच आपली चेटाडस. म्हणत राहती निराडी रांडा पोडे अंती होती पाठामोरे. कोण येतं महाराज? 3 दिवस आपलं घरामध्ये नाव सुद्धा राहत नाही राजा. गड्या हो, आपलं काका हो, जीवनामध्ये नाव सुद्धा राहत नाही. आपण मेलो, जग बुडालं महाराज. आपले डोळे गेले आणि घरामध्ये आपल्या पोरांना 2 लाखाचा टीव्ही आणला. फायदा आहे का? फायदा नाही. आपण मेलो, नुसतं आपलं नाव सुद्धा राहत नाही. तात्याला आणा, बापूजीला आणा, अण्णाला आणा, आप्पाला आणा असं म्हणतात का लोके? लय हो, प्रेत काढा हो बाई. नाव सुद्धा राहत नाही. कशाचा गर्व करता? किती होतं राजा रावण्याकडं शुद्ध कांचनाची सप्तकोटी, सांगा ती कवड गेली नाही. आव पठ्या अख्ख गोतानं इकतलेली, अख्ख गोतानं नको इकत लिहू. 5 वरीस जणी घरपट्टी पानपट्टी बाकी तेवढी भर. बोला बाबा. बोला. ते आपण जीवन जगतो ते आपलं नाव सुद्धा काढत नाही. 3ऱ्या दिवशी आपलं नाव काढतात, 4थ्या दिवशी नाव काढतात. दसक्रिया विधी आपट्टे. 1 महिना होतो, 2 महिना होतो, लोक आपल्याला विसरतात. कशाचा गर्व करतात? किती होतं राजा रावणाकडं, काही घेऊन गेला नाही. 2च ग्रॅमची अंगठी, एका हातामध्ये 1 ग्रॅम, एका हातामध्ये 1 ग्रॅम. सोनानी अंगठी. अशा 2च ग्रॅमना अंगठी आहेत, तरी तो गुच्चू पडत नाही. भात लहे वरण लहे, भात लहे वरण लहे, भात लहे वरण लहे. एकने अशी जिराणी महाराज बरं का योगेश बाबा असाच करे तो. सप्तान पंग्यात मा, बंदी मंडळ मा. एक असा आगो होता, 2च ग्रॅमने अंगठ्या होत्या, 1 ग्रॅमने बंदी मंडळ मा आगो होता तो. असाच करे तो. भात लहे वरण लहे, भात लहे वरण लहे. बरा लोके म्हणतात म्हणे महाराज तुम्हाला मारकरी लबाड येतो म्हणे. लोक सांगतात मारकरी लबाड येत. मी त्याला उत्तर दिलं, म्हणतं मारकरीने लबाड, बाकी लबाडच नाही. लबाड्या जागा नव्हता माळा टाकलेली, तरी ओरिजिनल करतीन काय? सकाळी उठी बॉम्ब फुटी येऊ तुम्हाला गाव मावी. हसू नका, इथला नका हसा, सस्पेंड मारावू द्या. अशी जिरवली महाराज त्याशी, अशी जिरवली. त्या 2 ग्रॅमच्या अंगठ्या. आता हर कुत्ता आपली गली मी शेर होत आहे. आपल्या गलीच्या बाहेर चालत नाही. आमच्या गाव सोनगीर म्हणून बाजारपेठेचं गाव आहे. आता मारीन ताई ते भाजीपाला विकायला बसली होती. आता घर आगोपणा करो तर ते आगोपणा करो का त्या 1 ग्रॅमना 2 ग्रॅमना अंगठ्या, भात लय वरण लय. तो मारीन ताईला सांगे कोथमेर काय भाव दिली ती 1 ग्रॅमने अंगठी, कोथमेर काय भाव दिली, मेथी काय भाव दिली, भाजीपाला एक शोपालक काय भाव लय. ती मारीन ताईन म्हणे कोणता रोग होईल मला समजी जायची. ती मारीन ताईन हातमात चांदीना कल्ला सोनाना जोडा होता. ती मारीन ताई म्हणे वांगा 10 रुपये किलो, बटाटा 20 रुपये किलो, कोथमेर शीतल चालनाच जाय, चालनाच घ्या तो.
धनाचा गर्व टिकत नाही. धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून आणि शरण निघा रे देवाची. हो आपल्याकडे वेळ नाही. संसार दुःख मुळे चहू करी इंगड विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तन्मड काम क्रोध लोभक्षण पाठी लागाडे ओढार कवना मी शरण जाऊ आणि दृष्टी फिडे निर्मळ ना. हा देह मिळालेला आहे. हा देह नाशिवंत मडमूत्राचा बाळावरी चर्म घातले रे. कुर्मी कीटकांचा सांदार वर